नाशिकच्या मालेगाव कुसुंबा मार्गावरील टोलनाका फोडण्यात आलाय। मालेगावातील डोंगराळेसह परिसरातील नागरिकांनी हा टोलनाका फोडलाय। टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी स्थानिकांना अरेरावी केल्यानं नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी टोलनाका फोडल्याची माहिती आता समोर येत आहे। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप इथल्या स्थानिकांनी केलेला आहे आणि मालेगावातील डोंगराळेसह परिसरातील नागरिकांनी हा टोलनाका फोडलाय। मालेगाव आणि कुसुंबा मार्गावरील हा टोलनाका आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोहर शेवाळे सध्या आपल्या सोबत आहेत। मनोहर, हा टोलनाका फोडण्यात आलेला आहे। इथली काचा, त्याचबरोबर सर्व साहित्य, त्याचबरोबर संगणक असेल, इतरही साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये त्याची तोडफोड करण्यात आली आहे। नक्कीच सागर, मालेगावपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर हा मालेगाव कुसुंबा रोडवरती बनलेला नवीन टोल नाका आहे आणि मागील काही दिवसापूर्वी स्थानिक आणि टोल कर्मचारी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादाचे पडसाद या ठिकाणी उमटले होते आणि आता स्थानिक कर्मचाऱ्यांकडनं कुठेतरी स्थानिकांना अरेरावीचा प्रकार या ठिकाणी घडला आणि संताप करत डोंगराळसह परिसरामध्ये काही नागरिकांनी एकत्र येत हा टोल नाका फोडला आणि मोठ्या प्रमाणावरती टोल नाक्याचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि ज्यावेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस पोलिसांनी देखील पाचारण करण्यात आलं, परंतु पोलिसांमार्फत अजून अद्यापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये आणि टोल यंत्रणा ही बाहेर असल्यामुळे ते आज लवकर गुन्हा दाखल करेल अशी माहिती मिळते आणि लाखोचं नुकसान या स्थानिक कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये यांच्या वादामुळे लाखोचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। नक्कीच मनोहर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।